पुण्याच्या एका उपनगरातील मातृछाया नावाचा बंगला. नावाप्रमाणेच तिथे सुमतीबाईंची छाया होती. सुमतीबाई म्हणजे एक करारी पण प्रेमळ व्यक्तिमत्व. वयाच्या 60व्या वर्षीही त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज होतं, जे कदाचित आयुष्यभर केलेल्या कष्टामुळे आलं होतं. समीरचे वडील वारले तेव्हा समीर फक्त 10 वर्षाचा होता. त्या काळी एकट्या बाईने मुलाला वाढवणं म्हणजे आगीतून चालण्यासारखं होतं. सुमतीबाईंनी कधी शिवणकाम केलं, कधी लोकांचे डबे केले, तर कधी शेतात राबल्या. त्यांच्यासाठी आयुष्य म्हणजे फक्त समीर होता. समीरने शिकावं, मोठा माणूस व्हावं आणि त्याला कशाचीही कमतरता भासू नये हीच त्यांची धडपड होती. आई, मला नवीन सायकल हवी आहे, 10 वर्षाच्या समीरने हट्ट केला होता. तेव्हा सुमतीबाईंकडे औषधालाही पैसे नव्हते, पण त्यांनी स्वतःची सोन्याची नथ गहाण ठेवून मुलाचा हट्ट पुरवला होता. समीर मोठा झाला, शहरात इंजिनियर झाला आणि मग मोठ्या कंपनीत मॅनेजरही झाला. सुमतीबाईंना वाटलं, आता माझ्या कष्टाचं चीज झालं. समीरचं लग्न रीमाशी झालं. रीमा दिसायला सुंदर, शिकलेली, पण तिचा स्वभाव सुरुवातीपासूनच थोडा वेगळा होता. तिला सुमतीबाईंचे जुने विचार, त्यांची राहणीमान आणि त्यांचं घरातील अस्तित्व खटकू लागलं होतं. समीर मात्र सुरुवातीला आई आणि बायकोंमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करायचा, पण हळूहळू तो रीमाच्या प्रभावाखाली जाऊ लागला. सुमतीबाईंना हे जाणवत होतं, पण त्या मनाला समजावून सांगायच्या, मुलगा मोठा झाला की त्याचं स्वतःचं जग असणारच. आपण त्यात ढवळाढवळ कशाला करायची. पण शांत दिसणाऱ्या या संसाराच्या आत एक वादळ आकार घेत होतं, ज्याची सुमतीबाईंना पुसटशीही कल्पना नव्हती. गेल्या काही महिन्यापासून घरातील वातावरण बदललं होतं. रीमा आता सुमतीबाईंशी सरळ भाषेत बोलत नसे. जेवणाच्या टेबलावर आई आली की ती उठून जाई. सुमतीबाईंना वाटायचं कदाचित कामाचा ताण असेल, पण एके दिवशी मर्यादेचा बांध फुटला. समीर, मला हे असं रोजचं कटकट सहन होत नाही. तुझ्या आईच्या कपड्यांचा वास पूर्ण घराला येतो. त्यांना सांगा की त्यांनी त्यांच्या खोलीतच राहावं आणि तिथेच जेवावं. रीमा मोठ्या आवाजात बोलत होती. सुमतीबाई स्वयंपाकघरात उभ्या होत्या. त्यांचे डोळे पाणावले. ज्या घरात त्यांनी रक्ताचं पाणी केलं, तिथेच त्यांना घाणेरडं ठरवलं जात होतं. त्यांनी समीरकडे पाहिलं. त्यांना वाटलं समीर रीमाला ओरडेल, पण समीर फक्त एवढंच म्हणाला, आई, रीमा म्हणतेय ते थोडं बरोबर आहे. तू विनाकारण घराबाहेर हॉलमध्ये बसत जाऊ नकोस. पाहुणे आले की चांगलं वाटत नाही. मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर सुमतीबाईंना काळजात सुरी खुपसल्यासारखं झालं. तरीही त्यांनी स्वतःला सावरलं. ठीक आहे बाळा, तुला जसं योग्य वाटेल तसं त्या शांतपणे म्हणाल्या आणि आपल्या अंधाऱ्या खोलीत निघून गेल्या. त्या रात्री सुमतीबाईंना झोप आली नाही. त्यांना ते दिवस आठवले जेव्हा समीर आजारी असायचा आणि त्या रात्रभर त्याला मांडीवर घेऊन बसून असायच्या. आज तोच मुलगा त्यांना पाहुण्यांसमोर येऊ नको म्हणत होता. एके दिवशी सकाळी समीर आईच्या खोलीत आला. त्याच्या हातात काही कागदपत्र होती. आई, आपल्या गावाकडच्या जमिनीचं काम आहे. तिथे काही नवीन नियम आलेत. त्यासाठी तुझ्या अंगठ्याची सही हवी आहे, समीरने अतिशय प्रेमाने विचारलं. सुमतीबाईंनी मुलावर विश्वास ठेवला. त्यांनी विचारही केला नाही की कागदपत्रात काय लिहिलं असेल. त्यांनी अंगठा उमटवला. त्यांना काय माहीत होतं की हा अंगठा त्यांच्या स्वतःच्या घराबाहेरील रस्त्याचा मार्ग मोकळा करत आहे. अंगठा घेतल्याच्या बरोबर 8 दिवसानंतर घरातलं वातावरण अचानक बदललं. तो दिवस सुमतीबाई कधीच विसरू शकणार नव्हत्या. पावसाची रिपरिप सुरू होती. रीमाने सकाळपासूनच घरात सामान आवरायला सुरुवात केली होती. आई, आम्ही हे घर विकलं आहे, समीरने हॉलमध्ये उभे राहून निर्विकारपणे सांगितले. सुमतीबाईंच्या हातातला पाण्याचा तांब्या खाली पडला. विकलं? पण समीर, हे घर तर तुझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे. मी इथे माझं आयुष्य काढले आणि आपण जाणार कुठे? रीमा मध्येच तोंड उचकटून म्हणाली. आम्ही?
शहराच्या दुसऱ्या टोकाला नवीन लक्झरी फ्लॅट घेतला आहे. तिथे फक्त 2च बेडरूम आहेत, आमची आणि आमच्या होणाऱ्या मुलाची. तिथे तुमच्यासाठी जागा नाहीये. सुमतीबाईंच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्यांनी मुलाकडे आशेने पाहिले. समीर, हे काय बोलते ही? तू कुठे राहणार आहेस हे मला ठाऊक आहे, पण मी कुठे जाणार? समीरने नजर चोरली. आई, मी तुझ्यासाठी गावी राहण्याची सोय केली आहे. तिकडचं जुनं घर दुरुस्त करून घेतले. तिथे तुला शांतता मिळेल. आज संध्याकाळची गाडी आहे. मी तुला स्टेशनवर सोडून येतो. सुमतीबाईंना धक्का बसला, पण त्या काही बोलल्या नाहीत. त्यांनी निमूटपणे आपली फाटकी ट्रंक भरली. ज्या मुलाला त्यांनी कधी काळी खांद्यावर बसवून पूर्ण गाव फिरवलं होतं, तोच आज त्यांना परक्यासारखं स्टेशनवर सोडून आला. स्टेशनवर गर्दी होती. पाऊस कोसळत होता. समीरने त्यांना एका बाकावर बसवलं आणि म्हणाला, आई, गाडी येईलच, तू बस. मला ऑफिसचं काम आहे, मी निघतो. तो मागे वळूनही न पाहता निघून गेला. सुमतीबाई तिथेच बसून राहिल्या. रात्र झाली. गाड्या आल्या आणि गेल्या, पण त्यांचं मन काही केल्या मानायला तयारच नव्हतं की त्यांचा मुलगा त्यांना असं सोडून जाईल. मध्यरात्री त्यांना अचानक आठवलं की त्यांच्या बॅगेतली महत्त्वाची औषधं आणि काही पैसे त्यांनी घरातील कपाटातल्या चोरकप्प्यातच विसरले आहेत. मनात विचार आला, अजून समीर नवीन फ्लॅटवर गेला नसेल. आपण गुपचूप जाऊन तेवढं घेऊन येऊ आणि सकाळी गावी जाऊ. त्या पुन्हा टॅक्सी करून मातृछाया बंगल्यापाशी पोहोचल्या. बंगल्यापाशी पोहोचल्यावर त्यांना दिसलं की घराचे दिवे अजून सुरूच आहेत. दरवाजा पूर्णपणे लावलेला नव्हता. सुमतीबाई हळूच आत शिरल्या. त्यांना वाटलं कदाचित समीर आईची आठवण काढून रडत असेल, पण आतून येणारे हसण्याचे आवाज ऐकून त्यांचे पाय थिजले. हॉलमध्ये समीर आणि रीमा सोफ्यावर बसून शॅम्पेन पीत सेलिब्रेशन करत होते. काय प्लॅन केला समीर? मांडलं तुला? त्या म्हातारीला वाटलं तू खरंच तिला गावी पाठवतोयस. रीमा जोरात हसत म्हणाली. समीरने हसून उत्तर दिलं, अगं, गावी बिवी कुठे सोय केली आहे मी? तिथलं घर तर मी आधीच विकून टाकलंय. तिला स्टेशनवर सोडलं कारण तिथून ती कुठेही भरकटत जाईल. मला काय त्या कटकटीपासून कायमची मुक्ती हवी होती. तू बघितलंस, तिने त्या कागदपत्रावर अंगठा दिला आणि या घराचा ताबा कायदेशीररित्या माझ्याकडे आला. आता हे घर विकून जे 5 कोटी मिळतील त्यातून आपण परदेशात सेटल होऊ. रीमा म्हणाली, पण तुला वाईट नाही वाटलं? तुझी आई आहे ती. समीरने ग्लास टेबलावर आदळला. कसली आई? जिने आयुष्यभर गरिबीचं रडगाणं गायलं. मला माझ्या मित्रांसमोर तिची लाज वाटायची. ती गेली तेच बरं झालं. आता पुन्हा ती कधीच आपल्या आयुष्यात येणार नाही. मी तर तिचा फोन नंबरही ब्लॉक करून टाकलाय. दरवाजाच्या आडून हे सगळं ऐकणाऱ्या सुमतीबाईंच्या डोळ्यातून पाणी येणं थांबलं होतं. आता तिथे फक्त एक आग होती. ज्या मुलाला त्यांनी स्वतःचं रक्त पाजून वाढवलं, तो त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होता. त्यांच्या मनात आलेले आत्महत्येचे विचार क्षणात नष्ट झाले. मी मरणार नाही, त्या पुटपुटल्या. जर मी तुला जन्म देऊ शकते तर तुला धडाही शिकवू शकते. त्या शांतपणे घराबाहेर पडल्या. पाऊस अजूनही पडतच होता, पण आता त्यांना थंडी वाजत नव्हती. त्यांच्या मनात आता एकच ध्येय होतं, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं. त्या रात्री सुमतीबाई गावी गेल्या नाहीत, तर शहरातल्या एका अशा व्यक्तीच्या दारावर पोहोचल्या ज्याला समीर विसरला होता, पण सुमतीबाईंनी त्याला एकेकाळी मदत केली होती. त्यांचे वकील भाऊजी. पावसाच्या त्या काळोख्या रात्री सुमतीबाई वकील सदानंद कुलकर्णीच्या दारापाशी पोहोचल्या. सदानंद हे सुमतीबाईंच्या पतीचे जीवाभावाचे मित्र होते. सुमतीबाईंची ती अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला. सुमतीबाईंनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. समीरचा तो कट, ती चोरी आणि त्याने केलेला विश्वासघात. सदानंद भाऊजी, मला माझं घर नको आहे आणि मला तो मुलगाही नको आहे. मला फक्त माझा स्वाभिमान हवाय. ज्या हातांनी मी त्याला घास भरवला त्याच हातांनी त्याला
त्याच्या पापाची शिक्षा द्यायची आहे. सुमतीबाईंचा आवाज आज स्थिर पण वज्रासारखा कठोर होता. सदानंदजींनी कागदपत्र तपासली आणि हसले. सुमती वहिनी, समीरने एक मोठी चूक केली आहे. त्याने ज्या कागदपत्रावर तुमचा अंगठा घेतलाय ते गिफ्ट डीड भेटपत्र आहे असं त्याला वाटतंय, पण तुमच्या पतींनी म्हणजेच विनायकरावांनी मृत्यूपत्रात एक विशेष अट टाकली होती. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत त्या मालमत्तेची कोणतीही विक्री तुमच्या प्रत्यक्ष सहीशिवाय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही. त्याने तुमचा अंगठा घेतला खरा, पण तो कायदेशीररित्या अवैध ठरेल, कारण तुम्ही फसवणुकीचे शिकार झाला आहात. पुढचे 15 दिवस सुमतीबाईंनी शांत राहून सदानंदजींच्या मदतीने आपला फास आवळायला सुरुवात केली. त्यांनी गुपचूप पोलीस स्टेशनमध्ये मुलाच्या आणि सुनेच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवली. तसेच समीरने चोरलेली जमिनीची कागदपत्रे आणि त्याने आईला बेघर करण्याचा केलेला प्रयत्न याचे पुरावे गोळा केले. दुसरीकडे समीर आणि रीमा घराचा व्यवहार पूर्ण झाल्याच्या आनंदात होते. त्यांना एका मोठ्या बिल्डरकडून 5 कोटींचा टोकन अमाऊंट बयाना घेतला होता आणि नवीन आलिशान फ्लॅट बुक केला होता. त्यांना वाटलं होतं की म्हातारी आता गावी जाऊन कुठेतरी कोपऱ्यात पडली असेल. एका रविवारी सकाळी जेव्हा समीर आणि रीमा नवीन फ्लॅटच्या गृहप्रवेशाची तयारी करत होते, तेव्हा मातृछाया बंगल्यासमोर पोलिसांची गाडी आणि 2 काळ्या कोटमधील वकील येऊन उभे राहिले. समीर बाहेर आला. त्याला वाटलं कोणी पाहुणे असतील, पण समोर सुमतीबाईंना पाहून त्याचे ओठ फांडरेच पडले. आई, तू इथे काय करतेस? मी तुला गावी पाठवलं होतं ना? समीरने अस्वस्थ होऊन विचारलं. सुमतीबाईंनी एक शब्दही उच्चारला नाही. सदानंदजी पुढे आले आणि त्यांनी नोटीस समीरच्या हातात टेकवली. मिस्टर समीर, हे घर तुम्ही विकू शकत नाही. तुम्ही तुमच्या आईची फसवणूक करून जो अंगठा घेतला तो गुन्हा आहे. तुमच्यावर फसवणूक, चोरी आणि ज्येष्ठ नागरिकांचा छळ या कलमाखाली एक IRF दाखल झाली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बिल्डरकडून तुम्ही जे पैसे घेतले ते तुम्हाला व्याजासकट परत करावे लागतील, कारण या घराचे खरे मालक तुम्ही नसून सुमतीबाई आहेत. इतक्यात पोलीस इन्स्पेक्टर पुढे आले. समीर साहेब, तुम्ही तुमच्या आईला रेल्वे स्टेशनवर सोडून पळून आलात आणि त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न केलात. तुमच्या पत्नीनेही यामध्ये तुम्हाला साथ दिली आहे. तुम्हाला आता पोलीस स्टेशनला यावं लागेल. रीमा ओरडू लागली. हे सगळं खोटं आहे. ही म्हातारी आम्हाला अडकवते. इन्स्पेक्टरने कडारून उत्तर दिलं. चूप रहा. आमच्याकडे समीरच्या त्या रात्रीच्या संभाषणाचं रेकॉर्डिंग आहे, जे तुमच्या शेजाऱ्याने आम्हाला दिलं आहे. सुमतीबाईंनी जाताना शेजाऱ्याला सावध केलं होतं. तुमची सगळी बँक खाती सील करण्यात आली आहेत. समीर आता सुमतीबाईंच्या पाया पडला. आई, मला माफ कर. मी वाहवत गेलो होतो. रीमाच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं. मला वाचव आई. पोलीस मला घेऊन जातील तर माझी नोकरी जाईल. सुमतीबाईंनी त्याचा हात झटकला. त्यांच्या डोळ्यात आता मुलासाठी प्रेम नव्हतं, तर फक्त एक तिरस्कार होता. समीर, जेव्हा तू मला स्टेशनवर सोडत होतास तेव्हा मी तुला माझा मुलगा समजत होते, पण जेव्हा तू घरात बसून माझ्या मृत्यूचा प्लॅन करत होतास तेव्हा तू माझं पोर राहिला नाहीस. ज्या आईने तुला चालायला शिकवलं तिलाच तू रस्ता दाखवलास ना. आता कायदा तुला तुझी जागा दाखवेल. सुमतीबाईंनी तो बंगला विकला नाही. त्यांनी त्या बंगल्याचे रूपांतर एका मदर टेरेसा आश्रमात केले, जिथे त्यांच्यासारख्या छळ सोसलेल्या वृद्ध मातांना आश्रय मिळणार होता. समीर आणि रीमाला जामीन तरी मिळाला, पण समाजात त्यांची मान कायमची खाली गेली. समीरची नोकरी गेली आणि रीमा त्याला सोडून निघून गेली. आज सुमतीबाई त्या आश्रमात शेकडो मुलांच्या आजी बनून राहतात. समीर अनेकदा आश्रमच्या गेटवर येतो, रडतो, माफी मागतो, पण सुमतीबाई खिडकीतून त्याच्याकडे पाहतात आणि पुन्हा आपल्या कामात मग्न होतात. कारण काही जखमा अशा असतात ज्यांना माफीचा मतलबही बरा करू शकत नाही. समीर आणि रीमाला त्यांच्या पापाची फळं मिळाली होती, पण सुमतीबाईंच्या मनातील जखम अजूनही भळबळत होती. ज्या घरात त्यांनी रक्ताचं पाणी केलं तिथे आता पोलीस आणि वकिलांचा राबता होता. समाजात चर्चा सुरू झाली होती. लोक समीरच्या नावाने खडे फोडत होते,
पण सुमतीबाईंना यात कोणताही आनंद नव्हता. एका आईसाठी तिचा मुलगा पराभूत होणे हे विजयापेक्षाही जास्त दुःखदायक असतं. सदानंदजींनी सुमतीबाईंना सुचवलं, वहिनी आता समीरला जेलची हवा खावीच लागेल, पण तुम्ही आता कुठे राहणार? हा बंगला आता तुमच्या एकटीसाठी खूप मोठा आहे. सुमतीबाईंनी खिडकी बाहेर पाहिलं. पाऊस थांबला होता, पण झाडांच्या पानावरून अजूनही थेंब गळत होते. त्या म्हणाल्या, भाऊजी, मला आता या भिंती खायला उठतात. ज्या मुलाच्या आठवणी या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात आहेत, तोच मुलगा मला इथे नको आहे. मला हे घर विकायचंही नाही, पण मला हे इथे राहायचंही नाहीये. त्याच दिवशी सुमतीबाईंना शहराच्या कोपऱ्यात असलेल्या एका छोट्या मंदिराजवळ एक वृद्धाश्रम दिसला. तिथे त्यांनी पाहिलं की अनेक वृद्ध स्त्रिया आणि पुरुष एकाकी बसले आहेत. कोणाकडे पाहायला कोणी नाही, कोणाशी बोलायला कोणी नाही. सुमतीबाईंच्या मनात एक विचार चमकून गेला, जर माझा मुलगा असा निघाला तर या लोकांची काय अवस्था असेल. त्यांनी ठरवलं की त्या मातृछाया बंगल्याचं रूपांतरही एका अशा केंद्रात करतील जिथे फक्त निवाराच नाही तर मायाही मिळेल. पण हे काम सोपं नव्हतं. समीरने आधीच घराचे काही व्यवहार गुंतागुंतीचे करून ठेवले होते. ते निस्तरण्यासाठी सुमतीबाईंना रोज कोर्टात जावं लागत होतं. एके दिवशी कोर्टाच्या पायरीवर त्यांना समीर भेटला. त्याचे कपडे मळलेले होते. चेहऱ्यावरची ती ऑफिसरची ऐट निघून गेली होती. तो सुमतीबाईंकडे पाहून ढसाढसा रडू लागला. आई, रीमाने माझ्यावर घरगुती हिंसेचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. आता ती घटस्फोट मागतेय. तिने माझे उरलेले पैसेही चोरले. मला माफ कर आई, मला घरात घे. मी तुझा समीर आहे ना. सुमतीबाईंच्या मनात क्षणभर मायेचा पाझर फुटला. पण त्यांना आठवलं तो पाऊस, तो रेल्वे स्टेशनचा बाग आणि समीरचं ते क्रूर हसणं. त्यांनी स्वतःला सावरलं आणि कठोरपणे म्हणाल्या, समीर, जेव्हा तू मला रडत सोडून गेला होतास तेव्हा मी तुझी आई होते. आज तू ज्याच्या समोर उभा आहेस ती एक स्त्री आहे जिचा विश्वास तू स्वतःच्या हाताने मारून टाकलायस. तुला मदत करणं म्हणजे अन्यायाला साथ देणं आहे. तू तुझ्या कर्माची फळं भोगतोयस. त्यात मी काय करणार? पुढचे 2 महिने सुमतीबाईंनी अहोरात्र कष्ट केले. त्यांनी स्वतःच्या दागिन्यांची उरलेली पुंजी आणि पतीच्या इन्शुरन्सचे पैसे वापरून बंगल्याचं नूतनीकरण केलं. त्यांनी तिथे एक वाचनालय, एक छोटा बाग आणि योगासन केंद्र सुरू केलं. त्यांनी या केंद्राचे नाव ठेवले पुनरागमन. हळूहळू शहरात ही बातमी पसरली. अनेक तरुण मुलं मुली सुमतीबाईंना मदत करायला पुढे आली. सुमतीबाई आता फक्त एक आई नव्हत्या, तर त्या एक मार्गदर्शक झाल्या होत्या. त्यांनी अशा मुलांनाही आश्रय दिला ज्यांना त्यांच्या पालकांनीही नाकारलं होतं. पण एक दिवस एक अशी घटना घडली ज्याने सुमतीबाईंना पुन्हा एकदा हादरवून सोडलं. एक तरुणी जिचं नाव ईश्वरी होतं. ती रडत रडत सुमतीबाईंकडे आली. आजी, माझ्या आई वडिलांनी मला घरातून काढून टाकले कारण मला एका गंभीर आजाराने ग्रासले आणि त्यांना माझ्यावर खर्च करायचा नाही. ईश्वरीच्या डोळ्यात तेच भय होतं जे सुमतीबाईंच्या डोळ्यात त्या रेल्वे स्टेशनवर होतं. सुमतीबाईंनी ईश्वरीला जवळ घेतलं. बाळा, काळजी करू नकोस, हे घर तुझंच आहे. त्या रात्री सुमतीबाईंना समजलं की स्वार्थीपणा फक्त मुलांमध्येच असतो असं नाही, तर तो कोणत्याही नात्यात असू शकतो. त्यांनी ठरवलं की त्या आता केवळ स्वतःच्या हक्कासाठी नाही तर समाजातील अशा प्रत्येक नाकारलेल्या व्यक्तीसाठी लढतील. दरम्यान समीरची अवस्था आणखीनच बिकट झाली होती. त्याची नोकरी गेली होती आणि त्याच्यावर असलेल्या केसमुळे त्याला कोणीही काम द्यायला तयार नव्हतं. तो एका छोट्या खोलीत राहू लागला होता. एके दिवशी त्याला समजलं की सुमतीबाईंनी बंगल्यात एक मोठं कार्य सुरू केलं आहे. त्याला वाटलं की कदाचित आता आईचा राग शांत झाला असेल. तो पुन्हा एकदा पुनरागमनच्या गेटवर पोहोचला. तिथे त्याने पाहिलं की त्याची आई एका मोठ्या टेबलावर बसून हिशोब तपासत आहे. तिच्या आजूबाजूला अनेक मुलं मुली आनंदाने वावरत आहेत. सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो समीरने कधीच पाहिला नव्हता. समीर गेटच्या आत जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्याला रोखलं. बाहेर जा, इथे विनापरवाना प्रवेश नाही. समीर ओरडला, आई, मी तुझा मुलगा आहे.
मला आत येऊ दे. सुमतीबाईंनी मान वर करून गेटकडे पाहिलं. त्याच्या नजरेत आता दुःख नव्हतं, संतापही नव्हता, होती ती फक्त एक शांतता. त्यांनी सुरक्षा रक्षकाला खुणावलं. समीर धावत आईजवळ गेला. आई बघ, मी सुधारलोय, मी आता तुझ्या सोबत राहीन, मला या कामात मदत करू दे. सुमतीबाई शांतपणे म्हणाल्या, समीर तू इथे येऊ शकतोस, पण माझा मुलगा म्हणून नाही तर एक स्वयंसेवक म्हणून. तुला मी इथे राहण्यासाठी इतरांसारखं काम करावं लागेल, साफसफाई करावी लागेल आणि जे नियम सगळ्यांसाठी आहेत ते तुला पाळावेच लागतील. तुला विशेष वागणूक मिळणार नाही. मान्य असेल तरच पाऊल आत टाक. समीर थबकला. त्याला वाटलं होतं आई त्याला गळ्यात पडेल आणि पुन्हा सगळं वैभव त्याला मिळेल. पण सुमतीबाईंनी त्याला आरसा दाखवला होता. समीरला वाटले होते की आईने स्वयंसेवक म्हणून दिलेली संधी म्हणजे घरात वापसीचे एक मार्ग आहे. त्याला वाटले आई शेवटी आईच असते. 2 दिवस साफसफाई केली की ती पुन्हा एकदा सगळं वैभव माझ्या हातात सोपवेल. पण सुमतीबाई आता केवळ त्याची आई नव्हत्या, त्या एक संस्थेच्या विश्वस्त झाल्या होत्या. समीरने आश्रमात राहायला सुरुवात केली. ज्या हातांनी त्याने कधी काळी AC ऑफिसमधल्या फाईल्स हाताळल्या होत्या, त्या हातांना आता झाडू आणि फडकं धरावे लागले. सुरुवातीचे 2 दिवस त्याने खूप उत्साहाने काम केले, जेणेकरून आईवर प्रभाव पाडता येईल. पण सुमतीबाई त्याच्याकडे साध्या नजरेनेही पाहत नसत. त्या आश्रमातील इतर निराधार वृद्धांशी तासनतास गप्पा मारत ईश्वरीसारख्या मुलींच्या अभ्यासात लक्ष घालत. पण समीर जवळ आला की त्या एखाद्या अनोळखी व्यक्तीसारख्या तिथून निघून जात. एके दिवशी दुपारी कडक उन्हात समीर अंगण झाडत होता. रीमा तिथे आली. ती आता बदलली होती, पण तिची वृत्ती तशीच होती. तिने समीरला झाडू मारताना पाहिले आणि ती जोरात हसली. बघ समीर, तुझी ही अवस्था, ज्या घराचे मालक आपण होणार होतो तिथेच तू आता नोकर झाला आहेस. त्या म्हातारीने तुला चांगलाच धडा शिकवला. मी तर चालली आहे दुसरा संसार थाटायला. तू इथे सडत राहा, रीमा टोचून बोलली आणि निघून गेली. रीमाचे ते शब्द समीरच्या जिव्हारी लागले. त्याच्यातील सुप्त अहंकार पुन्हा जागा झाला. त्याने झाडू फेकला आणि तो थेट सुमतीबाईंच्या केबिनमध्ये शिरला. आई, आता बस झालं हे नाटक. मी तुझा मुलगा आहे, काही रस्त्यावरचा भिकारी नाही. तू मला हे असं काम कसं लावू शकतेस? लोक काय म्हणतील? मला या संस्थेचा मॅनेजर बनव, नाहीतरी माझ्या हक्काचे पैसे मला देऊन टाक. मी माझं वेगळं बघतो. समीर रागात ओरडला. सुमतीबाईंनी सावकाश आपले चष्मे काढले आणि टेबलावर ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती. त्या म्हणाल्या, समीर, हक्क कर्माने मिळतो, जन्माने नाही. तू या घराचा मालक तेव्हाच झाला असता जेव्हा तू या घराला घर मांडलं असतंस. पण तू तर याला मालमत्ता समजलंस. आणि राहिला प्रश्न पैशाचा, तर ज्या दिवशी तू माझ्या मृत्यू नंतरच्या वाटण्या केल्या होतास त्याच दिवशी तुझा हक्क संपला होता. तुला काम करायचं नसेल तर तू आत्ता या क्षणी बाहेर जाऊ शकतोस. दरवाजा उघडा आहे. समीर पुन्हा एकदा पराभूत झाला. त्याला समजलं की त्याची आई आता बदलली आहे. ती आता मायेच्या पाशात अडकणारी भोळी सुमती राहिली नव्हती. आश्रमात राहून 6 महिने उलटले. समीरने आता हळूहळू आपली परिस्थिती स्वीकारली होती. त्याला आता समजले होते की सुख AC ऑफिसमध्ये किंवा 5 कोटीच्या फ्लॅटमध्ये नव्हते, तर रात्री शांत झोप लागण्यात होते. तो रोज रात्री आश्रमातील वृद्धांची सेवा करू लागला. कोणाचे पाय दाबून देणे, कोणाला औषध वेळेवर देणे हे तो मनापासून करू लागला. एक दिवस आश्रमात एक वृद्ध गृहस्थ आले. त्यांची अवस्था अतिशय वाईट होती. त्यांच्या मुलांनी त्यांना मारहाण करून घराबाहेर काढले होते. त्यांची सेवा करताना समीरला स्वतःचा चेहरा त्या क्रूर मुलामध्ये दिसू लागला. त्याला त्या रात्री प्रचंड अस्वस्थ वाटलं. त्याला आठवलं की त्याने आपल्या आईला कसं स्टेशनवर एकटं सोडलं होतं. तिला घाणेरडी म्हटलं होतं. तो धावत सुमतीबाईंच्या खोलीपाशी गेला. सुमतीबाई देवासमोर बसून दिवा लावत होत्या. समीर त्यांच्या पायाशी कोसळला आणि हमसून रडू लागला. आई, आई, मला माफ कर. मला संपत्ती नकोय, मला हे घर नकोय, मला फक्त तू हवी आहेस. मी खूप मोठा पाप केलं आई. मी तुला स्टेशनवर सोडलं नाही तर माझ्या माणुसकीला तिथेच मारून टाकलं होतं. मला शिक्षा दे आई, पण मला परका मानू नकोस.
समीरचे अश्रू सुमतीबाईंच्या पायावर पडत होते. सुमतीबाईंच्या डोळ्यातही पाणी आलं. आईचं हृदय अखेर वितळलं. पण त्याला उठवत म्हणाल्या, समीर, माफी मी तुला केव्हाच दिली असती, पण जोपर्यंत तुला स्वतःची चूक उमजत नव्हती तोपर्यंत त्या माफीला अर्थ नव्हता. आज तू एका आईला नाही तर एका गुन्हेगाराला मारून पुन्हा माणूस म्हणून जन्माला आला आहेस. त्यांनी त्याला उठवलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. समीर, हे घर, ही संस्था आता माझी नाही, ती समाजाची आहे. तुला जर खरोखरच प्रायश्चित्त करायचं असेल तर तुझं उरलेलं आयुष्य या लोकांच्या सेवेसाठी दे. हे पाय धरायची तुला गरजही पडणार नाही. जर तू या वृद्धांच्या हातांना आधार दिलास. काही वर्षानंतर पुनरागमन आश्रम आता शहराचे एक मोठे सेवा केंद्र झाले होते. समीर आता तिथे मुख्य समन्वयक म्हणून काम करत होता, पण तो स्वतःला मालक समजतच नव्हता. तो आजही प्रत्येक वृद्धांची सेवा स्वतःच्या वडिलांसारखीच करत असे. सुमतीबाई आता थकल्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. त्यांनी पाहिलं की त्यांचा मुलगा आता सुसंस्कृत झाला आहे. रीमाचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नव्हते, पण समीरने पुन्हा लग्नाचा विचार केलाच नाही. त्याने आपले पूर्ण आयुष्य त्या आश्रमाला आणि आईला अर्पण केले. एके दिवशी सुमतीबाईंच्या वाढदिवसानिमित्त आश्रमात मोठा कार्यक्रम होता. समीरने भाषणासाठी माईक हातात घेतला. समोर शेकडो लोक बसले होते. समीर म्हणाला, मी आयुष्यात खूप चुका केल्या. मला वाटलं होतं की पैसा आणि सत्ता म्हणजे सगळं काही, पण माझ्या आईने मला शिकवलं की खरी संपत्ती ही नात्यामध्ये आणि सेवेमध्ये असते. आज मी जो काही आहे तो माझ्या आईच्या त्या एका कठोर निर्णयामुळे आहे. जर तिने त्या दिवशी मला घरातून काढलं नसतं तर कदाचित मी आज जगातील सर्वात नीच माणूस असतो. आई, तुझे उपकार मी या जन्मात फेडू शकणार नाही. सत्य हेच होते की सुमतीबाईंनी घेतलेल्या त्या एका धाडसी निर्णयामुळे एका मुलाचे आयुष्य सुधारले होते आणि शेकडो वृद्धांना हक्काचे घर मिळाले होते. सुमतीबाईंनी दाखवून दिले की आई जर मऊ मेणाहून असते तर ती प्रसंगी वज्रादीप कठोरही होऊ शकते. मुलाने आणि सुनेने सुरुवातीला आईचे पाय धरले. ती भीतीपोटी आणि स्वार्थापोटी होते, पण आज समीरने आईचे पाय धरले होते ते नितांत आदर आणि प्रेमापोटी. सुमतीबाईंच्या डोळ्यातील समाधानाचे अश्रू सांगत होते की त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच रोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब